हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर व्लॉग. हा व्लॉग आहे इंडिपेंडन्स डेचा, पण कदाचित हा तुमच्यापर्यंत दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पोहोचेल. फोटो फिरायला ओ बरा. इकडे आम्ही तयार झालो आहे बाहेर जाण्यासाठी. खरं तर आज सकाळी लवकरच निघायचं होतं, पण उठायलाच लेट झालं, त्यामुळे आत्ता आवरून बाहेर चाललो आहे. हा व्हाईट ड्रेस मी सानवीला काही दिवसांपूर्वी झुडिओतून घेतला होता, त्याचा आज यूज झाला आहे. त्यानंतर पार्किंगमध्ये थोडंसं तिला फोटो वगैरे काढले आणि आम्ही गेलो. खाली पण झेंडावंदन झालं होतं, पण आम्हाला जायला थोडा लेट झाला. आम्ही चाललो होतो चिंचवड येथील एल्प्रो मॉलला, आणि कुठे बाहेर पडलं आहे आणि ट्रॅफिक लागणार नाही असं कधी होणारच नाही. फायनली आम्ही पोचलो आणि पार्किंगची गर्दी बघूनच समजत होतं की आतमध्ये किती गर्दी असेल. इथे गेल्यानंतर भरपूर सारे शूज आणि बॅग्स एक साईडला काढून ठेवले होते. पहिलं तर मला वाटलं की लहान मुलांचे ड्रॉइंग कॉम्पिटिशन वगैरे असतात तसं काही असेल, पण पुढे जाऊन बघतोय तर तिथे डान्स चालला होता. एखादं डान्स इन्स्टिट्यूट वगैरे असणार आहे आणि त्यांनी छान डान्स परफॉर्म करत होते. बघायला पण इतकी गर्दी झाली होती, लोक जागा मिळेल तिथे थांबून बघत होते. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर पूर्ण फुल होतं खाली डान्स बघण्यासाठी. मग आम्हीही थोडा वेळ थांबलो आणि डान्स बघितला. इथे मी ऑडिओ म्यूट केला आहे कारण कॉपीराईट लागेल. देशभक्तीपर गाण्यांवर डान्स चालू होते. थोडा वेळ इथेच थांबून आम्ही डान्स वगैरे बघितला आणि मग पुढे गेलो. एल्प्रो मॉलमध्ये अशी काहीशी सजावट केली होती आणि आज भरपूर गर्दी होती. थोडंसं फिरलो आणि थोडी शॉपिंगही केली. कुठे बाहेर गेलो आहे आणि हिला एखादी गोष्ट आवडणार नाही असं कधी होतच नाही. आज हिने हे घेतलं होतं आणि तिचं तेच खेळणं चालू होतं. जेवणालाही आज बाहेरच जायचं होतं, त्यामुळे हॉटेलमध्ये बसून आम्ही मेनू डिसाईड करत होतो. तोपर्यंत ही मला ते टॉय दाखवत होती. पुन्हा पण होऊ शकतो. तेवढं करायचं तेवढं
मम्मा मी त्या आम्हाला बोलतो जरा आणि ठेवतो. जेवण वगैरे करून घरी आलो. येताना चिंचवडचं प्रसिद्ध फरसाण, इथून फरसाण घेऊन आले आणि आज संध्याकाळी करायची होती कोथिंबीर वडी. त्याआधी दुपारी थोडीशी झोप वगैरे काढली. रोज तर झोपायला मिळत नाही, आज झोप काढली आणि 6 वाजता उठून कोथिंबीर वडी करायला घेतली. इकडे मी कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेतली आहे. त्यात बेसन आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर होतं माझ्याकडे, ते पण मिक्स करून मळून घेतलं. कॉर्नफ्लॉवरने थोडंसं कडक होईल यासाठी मी टाकलं, नाही तर शक्यतो मी फक्त बेसनच टाकून करते. मग बेसिक मसाले जसे की ओवा, जिरे, लसूण, त्यानंतर लाल तिखट, मीठ, हळद असं सगळं टाकून छान पीठ मळून घेतलं आणि वडी वाफवायला घेतली. वडी करते ना करते तोच मम्मी पण आज आली होती. सुट्टी होती आणि खुशीलाही घरात करमत नव्हतं, सानवीलाही करमत नव्हतं, तरी आम्ही तिला फिरवून आणलं होतं. पण नंतर शेवटी खेळायला कोणीतरी असलं तर चांगलं वाटतं, त्यामुळे मम्मी आल्यावरती त्या दोघींचं खेळणं चालू होतं. इकडे मी छान वड्यांचं करून घेतलं. वड्यांच्या लाटा करून होतात तोपर्यंत मी एक साईडला पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्याच्यावर चाळणीत ते वड्यांचे रोल ठेवले आणि वड्या वाफवून घेतल्या. संध्याकाळचा मेनू खूपच सिंपल होता, कोथिंबीर वडी आणि वरण भात. मम्मी आली होती आणि लगेचच जाणार होती, त्यामुळे मी पटकन वड्या तळायला घेतल्या, म्हणजे थोडंसं डब्यामध्ये तिकडेही देता येतील म्हणून. मम्मी वड्या मोठ्या गॅसवर तळू का बारीक? पण लगेच लाल व्हायला लागलं. ज्यावेळेस मी घरात एकटीच असते त्यावेळेस स्वयंपाक बरोबर जजमेंटने करत असते, पण घरात कोणीतरी मोठा आहे म्हटल्यावर काहीतरी आपलं अडतं आणि आपण लगेचच विचारतो. मनाला एक खात्रीही होते की सगळं व्यवस्थित चालू आहे. गरम आहे हा, इथं तेल आहे गरम. जा बाहेर ठेव, मी झाल्यावर तुला पाठवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब